महिना राजयोगाचा 7.5 प्रगतीचा. मेष मंडळींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? जर तुमच्यावर कोणी अन्याय केला तर तुम्ही काय करतात? शांत बसतात की पेटून उठतात? कारण जून 2026 तुमचा स्वभाव, निर्णय आणि तुमची प्रतिक्रिया या गोष्टीच तुमचं भविष्य ठरवणार आहे. राशीचक्रात तुमची मेष रास प्रथम क्रमांकावर येते. सतत अग्रेसिव्ह, आघाडी, धडाडी हे तुमचे मुख्य गुण आहेत. तुम्ही अत्यंत धाडशी आहात, सरळ मार्गी आहात आणि मनाने प्रचंड प्रामाणिक देखील आहात. तुम्ही कधीच हरत नाही. कधी जिंकतात तर कधी शिकतात. साक्षात ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा मंगळ ग्रह हा तुमचा राशी स्वामी आहे. म्हणूनच जिथे भीती संपते तिथे मेष रास सुरू होते. तुमचा राग जर योग्य दिशेने गेला तर तो तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र बनतो. यश तुमचंच असतं. जून 26 या महिन्यासाठी मी तुम्हाला एक सूत्र सांगणार आहे, ज्यामुळे यश तुम्हाला नक्की प्राप्त होईल. ते म्हणजे कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिसाद द्या. कोणी काही बोललं तर ताबडतोब उत्तर देऊ नका. थोडं थांबा, विचार करा, त्यानंतर बोला. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मेष राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे आणि या महिन्यात टाळावयाच्या चुका, विविध दृष्टीने या महिन्यात तुमच्यासाठी असलेला स्कोअर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण तुमच्या राशीमध्ये रोचक राजयोग निर्माण होत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. राशी स्वामी मंगळ ग्रहाद्वारा निर्माण होणारा हा राजयोग तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाणार आहे. राशी स्वामी स्वतः जेव्हा राजयोग निर्माण करतो तेव्हा तो एक कुलदीपक योग असतो. तुमच्या घराण्यात, तुमच्या कुटुंबात तुमचं कार्य सगळ्यात मोठं करण्यासाठी तो तुम्हाला सहकार्य करीत असतो. साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व या काळात अत्यंत प्रगल्भ व समृद्ध होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. या महिन्यात मेष जातकांनी 5 गोष्टी प्रामुख्याने टाळाव्या. त्यातील पहिली बाब म्हणजे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. दुसरी बाब म्हणजे रागात नातं तोडू नका. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैशांच्या बाबतीत बेफिकीरपणा करू नका. योग्य आर्थिक नियोजन तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. चौथा मुद्दा म्हणजे अहंकार नको की मला सर्व माहिती आहे. अहंकारापासून 4 हात लांब राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराप्रती देखील आपली कर्तव्य असतात. ईश्वर जेव्हा आपल्याला या पृथ्वी तलावर जन्मात पाठवतो, आपल्याला एक छान शरीर देऊन पाठवतो. त्या शरीराची आपण आयुष्यभर योग्य ती काळजी घेतली तर शरीर देखील आपली काळजी घेत असतं. त्यामुळे आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्या. या 5 गोष्टींची योग्य काळजी घ्या. हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव अर्थात तुमचे धनेश या काळात धनाच्या धनस्थानात विराजमान आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. तसंच तुमच्या धनस्थानात त्रिकोणाचे स्वामी विराजमान आहे. त्यामुळे साहजिकच या काळात तुम्हाला धनलाभ नक्की होईल. मात्र ते धन टिकवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कुटुंबात तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. तुमच्या शब्दाला एक वजन प्राप्त होईल, परंतु शब्द थोडं जपून वापरण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. एक वाक्य नातं सुधारू शकतं किंवा तोडू देखील शकतं, हे लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. तुमचे तृतीय स्थानात विराजमान आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे भाग्येश देखील तिथेच आहे. इतकंच नव्हे तर धनेश आणि सप्तमेश देखील तिथे आहे, ज्यामुळे जोडीदारासोबत, कुटुंबासोबत प्रवासाचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. हे प्रवास तुम्हाला आनंद देणारे असतील.
या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, मातृसौख्य, सुखशांती या दृष्टीने मेष जातकांसाठी काळ सकारात्मक म्हणता येईल. काही जातक या काळात नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकतात, तर काही जातक परिवारासह वाहनातून लांबचा प्रवास जाऊ शकतात. या काळात तुम्ही आपल्या आईसोबत संवाद वाढवा. तिचे आशीर्वाद तुमच्यासाठी नेहमीच एक सुरक्षा कवच असतं, हे लक्षात घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात केतू ग्रह विराजमान आहे. हा केतू अनेक वेळा प्रेमामध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील लक्ष विचलित करण्याचं काम देखील हा केतू करतो. म्हणजे अभ्यास करीत असताना विद्यार्थ्याचं लक्ष केतूच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विषयांकडे जातं. त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या. विवाह इच्छुकांसाठी या महिन्यात विवाहाचे प्रपोजल येतील, मात्र निर्णय घेण्याची घाई करू नका. विवाहित जोडप्यांनी इगो थोडा बाजूला ठेवावा, त्यामुळे सुख हे तुमचंच असेल. मेष जातकांसाठी एक प्रश्न. मंडळी, तुम्ही रागामध्ये लगेच प्रतिक्रिया देता की काही काळ शांत राहता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धा, हितशत्रू या दृष्टीने या महिन्यात तुमच्यासाठी ग्रहांची बैठक उत्तम आहे. मात्र अतिविचारामुळे थोडं डोकंदुखी किंवा बीपीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडा थकवा देखील जाणवू शकतो, म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य काळजी घ्या. या काळात कर्ज घेणं टाळता आलं तर नक्की टाळा. अत्यंत आवश्यक असेल व दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसेल तर कर्जाचा विचार करा. शत्रूंवर विजय प्राप्त करणार आहात. स्पर्धेत यश तुमचंच असेल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी निश्चितच यशस्वी होणार आहात, म्हणून या काळाचा लाभ घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरीमध्ये तुमचं कार्य उत्तम असेल. साहजिकच वरिष्ठांचं तुमच्या कामाकडे लक्ष वेधलं जाईल. तर बिझनेसमध्ये या काळात तुम्हाला नवीन डील मिळू शकतात. मात्र टीमला सांभाळण्याचं कौशल्य तुम्ही विकसित करा. स्वतःच्या व्यवसायासाठी ते अत्यंत आवश्यक असतं. महाभारतात एक प्रसंग आहे. एकदा अर्जुनाला राग येतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, रागाने नव्हे, बुद्धीने लढ. म्हणूनच अर्जुन जिंकू शकला. मेष राशीसाठी देखील हा संदेश आहे. या काळात रागापेक्षा बुद्धीचा उपयोग करा, तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील. ज्येष्ठ नागरिकांनी या काळात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. जुन्या मित्रांसोबत भेट होऊ शकते. मानसिक समाधान तुम्हाला प्राप्त होईल. महिला वर्गांच्या दृष्टीने हा महिना तुम्ही स्वतःसाठी राखून ठेवा. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकणार आहात. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी मंगळ देव स्वतः राशीत आलेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला रुचक राजयोग निर्माण करीत आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. राशीस्वामीची दृष्टी चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थानावर आहे. त्यामुळे पत्रिका 30 ते 35% बलवान झाली आहे. याशिवाय तुमचे भाग्येश उच्चीचे झालेले असून केंद्रस्थानात चतुर्थ स्थानात ते हंस राजयोग निर्माण करीत आहे. राहू ग्रह एकादश स्थानात विराजमान असल्यामुळे तुमच्यासाठी सकारात्मक झाला आहे. 7.5 सुरू असली तरी शनिदेव आणि गुरुदेव यांच्या सहकार्याने तुमची प्रगती होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2 तारखेला तुमचे भाग्येश राशी परिवर्तन करून चतुर्थ स्थानात प्रवेश करतील. तिथे उच्चीचे होतील आणि हंस राजयोग निर्माण करतील. असे अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण होणार आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. पुरेपूर उपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्माधिपती शनिदेव व्ययस्थानात विराजमान आहे. त्यांच्या या स्थितीला आपण 7.5 म्हणून ओळखतो. या काळात तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते. परिस्थिती तुम्हाला तावून सुलाखून संपन्न बनवेल, मात्र तुमचा संयम तुम्हाला जिंकवणार आहे. एक फिनिक्स पक्षी जळून खाक होतो, त्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो. मेष रास ही तशीच आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा म्हणता येईल. या काळात तुमची एखादी लहान इच्छा पूर्ण होणार आहे. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने या काळात तुमचे खर्च वाढणार आहेत. या काळात तुम्ही खर्चांचं योग्य नियोजन करा. परदेशगमनाचे योग देखील निर्माण होत आहे. ज्या जातकाचं त्या दृष्टीने काही नियोजन सुरू असेल त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवेत. मेष मंडळीसाठी एक प्रश्न. तुम्ही या जून महिन्यात कोणत्या गोष्टीसाठी विशेष परिश्रम करणार आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर बघूया. तुमच्यासाठी हा महिना पैसा, प्रेम, करिअरमध्ये 10 पैकी किती गुण तुम्हाला मिळत आहे? पैशांच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी 8 गुण देता येतील, ज्याला आपण अत्यंत उत्तम म्हणू शकतो. प्रेमाच्या दृष्टीने 10 पैकी 6 गुण देता येतील. करिअरच्या दृष्टीने 10 पैकी तब्बल 9 गुण देता येतील. आरोग्याच्या दृष्टीने 10 पैकी 7 गुण. तसंच कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुम्हाला 10 पैकी 7 गुण प्राप्त होत आहेत. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी 2, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसंच 11, 19 आणि 28 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य काळजी घ्या, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने मेष जातकांनी मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करावं. हनुमानाला लाल रंगाची फुलं अर्पण करावी. गरजू लोकांना मसुरीच्या डाळीचं दान करा. महिन्याच्या 2 तारखेला गुरुदेव म्हणजे तुमचे भाग्येश चतुर्थ स्थानात प्रवेश करून उच्चीचे होणार आहेत. गुरुपरिवर्तनावर आपण आधीच व्हिडिओ बनवले आहेत. त्यातील उपाय गुरुदेवांसाठी देखील करा. ते तुमचे भाग्येश असल्यामुळे गुरुपरिवर्तनाचे उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. मेष राशीसाठी लॅपिस लाजुली हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. चिडचिड, उतावळेपणा, अपघात, निर्णय चुकणं अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक आहे. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं त्याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून त्याला तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला उत्तम फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंट कुपन कोड असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण नक्की बुकिंग करा. मेष मंडळी, जून 2026 हा महिना तुमचं आयुष्य बदलण्यासाठी येत आहे. मात्र लक्षात ठेवा, तुमची ऊर्जा हे तुमचे शस्त्र, हेच तुमचं अस्त्र असणार आहे. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.